आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। आपण पुन्हा एकदा डिस्कशन वरती जाऊयात सर, महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा पुन्हा एकदा। नाही, महाराष्ट्र पॅटर्न च्या सारखं बीजेपी तिथे जिंकते, पण हे जे निकाल आहेत त्याच्यामुळे जितका आनंद भाजपला होत असणार आहे तेवढाच काँग्रेसलाही झालेला असणार आहे। याचं कारण जर आप तिथली संपेल आणि आता एकदा जर सत्तेमध्ये नाही राहिली आप, तर भाजप हा पूर्ण प्रयत्न करेल की आपला पूर्णपणानं नेस्तनाबूत करायचं आणि म्हणजे हा पक्षच राहणार नाही यासाठीचे प्रयत्न होतील। आणि तसं झालं तर सगळ्यात त्याचा मोठा लाभार्थी काँग्रेस असणार आहे। काँग्रेसला हे माहिती आहे, जोपर्यंत आप आहे तोपर्यंत काँग्रेसच्या हातामध्ये तिथं दिल्लीमध्ये खास करून काही नाही। या निमित्तानं ती आपली वोट बँक जी गेली आहे ती आपमुळे गेली असं काँग्रेसला वाटतं। बाकी राज्यांमध्ये काय स्थिती आहे काँग्रेसची तो भाग वेगळा, पण दिल्लीपुरतं तर त्यांना असंच वाटतं की आपमुळे आपलं जे वाटोळं झालेलं आहे, तर आप नाही राहिलं तर आपलं भलं होईल। त्यामुळं आज काँग्रेसला भले सीटा नसतील आलेल्या, पण त्यांचा त्यातही की आनंद हा असणार आहे की आप संपतंय। त्यामुळे आज भाजप आणि काँग्रेस दोघंही या निकालावर एक साथ सेलिब्रेट करू शकतात।